श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नाशिक संस्थापक अध्यक्षा डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या मार्गदर्शनाने व डॉक्टर संदीप काकड यांच्या संकल्पनेने शालेय विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले। राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थातर्फे मखमालाबाद येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक 2 अंगणवाडी क्रमांक 5 येथे बालगोपाल लहान मुले मुली यांना पाटी व पेन्सिल बॉक्स व खेळाचे साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी राधिका फाउंडेशन संस्थेचे शाखा अध्यक्ष व रुद्रा काउन्सिलिंग सेंटरचे संचालक डॉक्टर संदीप काकड, सौ रेखा काकड सदस्य उपस्थित होते। सोबत CDPO चंद्रशेखर पगारे सर, मुख्य सेविका विद्या मिसाळ, अंगणवाडी सेविका उज्ज्वला खाडे, मदतनीस शोभा खिरोडे यांच्या उपस्थितीमध्ये शालेय वस्तू वाटप करण्यात आले। या प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर संदीप काकड यांनी उपस्थित पालक, शिक्षक व पदाधिकारी यांना राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थाबद्दल माहिती व कार्याची रूपरेषा सांगण्यात आली व सर्वांचे आभार व्यक्त केले। श्री राधिका फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी व अंगणवाडीच्या पाल्य व पालक उपस्थित होते। श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था इथे मी अध्यक्ष आहे आणि आमच्या ज्या संस्थापिका अध्यक्ष आहेत डॉक्टर चेतनाताई सेवक। तर आम्ही आमच्या संस्थेमार्फत संपूर्ण नाशिक जिल्हा तसंच नाशिक जिल्ह्याच्या बाहेर पण मोफत सेवा पुरवत असतो। त्यामध्ये विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग, मतिमंद, कर्णबधिर, त्यासोबतच जे गरीब कुटुंब आहेत तर त्यांना सुद्धा ज्या दैनंदिन ज्या त्यांच्या गरजा आहेत तर त्या पुरवल्या जातात संस्थेतर्फे। त्या अनुषंगाने मखमालाबादमध्ये आपले बरेचसे प्रोग्राम झालेले आहेत। आता उन्हाळ्यामध्ये आपण स्कार्फ वाटप पण केला होता 25 ते 30 महिलांना। त्यासोबतच आपल्या इथं जी असलेली श्रवण कर्णबधिर शाळा आहे तिथं प्रत्येक आमचे बरेच प्रोग्राम होत असतात। तर आपल्या अंगणवाडीमध्ये आपला पहिलाच प्रोग्राम आहे आणि इथून पुढे आता आपले प्रोग्राम होतच राहतील। ज्या आपल्या गरजा आहेत विद्यार्थ्यांसाठी, बालगोपाळांसाठी। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।